श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 19 प्रभागातील 74 जागांच्या आरक्षणाची सोडत जाहीर, 37 जागा महिलांसाठी राखीव। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे माध्यम कर्मीचे हक्क आणि अधिकार या विषयावर शीतल कर्देकर यांच्या परिसंवादाचे आयोजन। कविता अभिलाल देवरे यांची कुसुंबा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर आणि मोक्यात फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी गावातील विद्यार्थ्यांतर्फे कापडणे ग्रामपंचायतीवर काढण्यात आला मोर्चा। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 19 प्रभागातील 74 जागांच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी शहरातील छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर येथे काढण्यात आली। यात 37 जागा महिलांसाठी राखीव आहेत। धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 19 प्रभागांतील 74 जागांच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी शहरातील छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर येथे काढण्यात आली। यात 37 जागा महिलांसाठी राखीव असून 3 जागा अनुसूचित जमाती, 3 जागा अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असतील, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी 10 जागा आरक्षित झाल्या आहेत। धुळे महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मंगळवारी सकाळी धुळे शहरातील राजश्री शाहू महाराज नाट्यमंदिर येथे धुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने 19 प्रभागातील आरक्षण सोडत काढण्यात आले। महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शन आणि देखरेखीखाली आरक्षण सोडत प्रक्रिया नियमानुसार तसेच शांततेत पार पडली। शालेय विद्यार्थ्यांच्या हाताने आरक्षित होणाऱ्या प्रभागांचे क्रमांक रोलर मध्ये फिरवून काढण्यात आले। पारदर्शकपणे आरक्षण सोडतीची प्रक्रिया व्हावी यासाठी सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण देखील करण्यात आले। विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधींच्या समक्ष ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली। नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये महिलांसाठी प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2 ब, प्रभाग क्रमांक 3 ब, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5 ब, प्रभाग क्रमांक 6 ब, प्रभाग क्रमांक 7 क, प्रभाग क्रमांक 8 क, प्रभाग क्रमांक 10 ब, प्रभाग क्रमांक 19 अशा एकूण 10 जागा महिला ओबीसी राखीव ठरल्या आहेत। अनुसूचित जमाती महिलांसाठी प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 8 ब, प्रभाग क्रमांक 18 ब, तसेच अनुसूचित जाती महिलांसाठी प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 18 आदी जागा राखीव ठरल्या आहेत। महापालिकेच्या 19 प्रभागांपैकी 18 आणि 19 हे 2 प्रभाग लोकसंख्येच्या प्रमाणानुसार 3-3 सदस्यांचे असून उर्वरित 17 प्रभाग हे 4-4 सदस्यांचे निश्चित करण्यात आले आहेत। यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त हेमंत निकम, अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे, मनपा सचिव मनोज वाघ, अभियंता प्रदीप चव्हाण, सहाय्यक अभियंता चंद्रकांत उगले, एन.के. बागुल, राजेंद्र माइनकर, अनिल साळुंके, पंकज सूर्यवंशी, बाळू शेंडगे, संजय मोरे आदी उपस्थित होते। दिल्या होत्या आपल्याला थेट नामपत्राच्या जागा नेमून देण्यासंदर्भात, तर आपण थेट जागा नेमून द्यायच्या होत्या। म्हणजे पहिला जो 20 मे 2025चा आपला अधिसूचना होती, 2025ची जी अधिसूचना होती त्या अधिसूचनेच्या कलम 6 च्या अनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती किंवा दोन्ही राखीव असतील, परंतु महिलांसाठी राखीव नसतील, तर ते प्रभाग हे सरळ थेट पद्धतीनं नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेकरता वापरून देण्यात यावे अशा सूचना होत्या। तसेच अनुसूचित जाती किंवा जमातीसाठी आरक्षण आहे 2 जागांचे आणि त्यातली एकही जागा महिलेकरता आरक्षित नसेल, तर नागरिकांचा मागास प्रवर्गाची ही जागा थेट पद्धतीनं नेमून देण्यात यावी महिलेकरता अशा सूचना होत्या। त्यानुसार आपण जागा निश्चित केल्या होत्या। अनावधानाने ज्यावेळेस आपण 6 जागा अशा निश्चित झाल्या, 4 चिठ्ठ्या काढणं अपेक्षित होतं, अनावधानाने 5 चिठ्ठ्या निघाल्या। 4 चिठ्ठ्यांनुसार ज्या 4 जागा पहिले निघाल्या आहेत त्या 4 जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी रिझर्व्ह झालेल्या आहेत। उर्वरित एक चिठ्ठी अनावधानाने निघाली होती, ती चिठ्ठी आपण परत कारण की 4 जागा आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेकरता चिठ्ठीद्वारे काढायच्या होत्या। 6 जागा आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आजही निश्चित झाले।
सर्व पाठीची रद्द करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने 17 ही जागा जी पाचवी चिठ्ठी होती ही नागरिकांना मागासवर्ग वर्ग सर्वसाधारण राखून झालेली आहे. या अनुषंगाने सदरची पूर्ण प्रक्रिया संपली आहे. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे माध्यम कर्मींचे हक्क आणि अधिकार या विषयावर मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षा शीतल हरीश कर्दीकर मुंबई यांच्या परिसंवादाचे बुधवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता पत्रकार भवन येथे आयोजन करण्यात आले होते. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे माध्यम कर्मीचे हक्क आणि अधिकार या विषयावर मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तसेच दैनिक द ग्लोबल टाइम्स या प्रमुख वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक शीतल हरीश कर्देकर यांच्या परिसंवादाचे बुधवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर हे उपस्थित होते. यावेळी संभाजीनगर येथील अब्दुल कदीर तसेच मुंबई येथील चेतन काशीकर यांनीही आपली भूमिका व वर्तमान वास्तव्य मांडले. या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिव सचिन बागोल, कोषाध्यक्ष तुषार बापना, मुंबई प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, मिलिंद बैसाने, नोरखा पठाण, ओम शर्मा, सुनील पाटील, सिद्धार्थ पारेराव तसेच पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे 15 पत्रकार आहेत, पूर्ण वेळ काम करणार आणि इकडे या जिल्ह्यात एवढ्या त्या जिल्ह्यात तिकडे जागा मागतात ना सगळीकडे, मग ती त्यांची तुम्हीच द्या. तर आम्ही असं म्हणू की या पेपरचे 25 पत्रकार आहेत आमच्या माहितीप्रमाणे, म्हणजे 10 दिले आणि 25 झाले तर त्यातले 15 तर लागतील मार्गाला. मग त्यातनं परत काय असतं, अर्धवेळ काम करणारे असतात, फ्रीलान्सर असतात, अंशकालीन पत्रकार असतात. ती कामगार कायद्यात तू आहे करतो, मग त्याप्रमाणे नोंदणी करा. म्हणजे तो बिचारा आता या पेपरला आहे, उद्या त्या पेपरला असेल तर तुम्हाला एक तो नंबर मिळाला तर त्याची नोंदणी झाल्यानंतर ह्या नंबरवर क्लिक केलं तर त्या क्लिक केल्यानंतर 2012 पासून तर ह्यापर्यंत तो माणूस कुठे कुठे काम केलं म्हणजे तो पत्रकार आहे. म्हणजे आपल्याला आत्ता अधिस्वीकृती करताना जे जे काही द्रविडी प्राणायाम, पेन्शनमध्ये द्रविडी प्राणायाम, एखादी चिठ्ठी नाही सापडली म्हणून त्याला अडवलं, कोरोनामध्ये खूप जण गेल्यानंतर त्यांना मदत नाही झाली, हे सगळे जे अडचणी येतात हे महामंडळ झाल्यानंतर येणार नाही, वेळ लागेल. पण आपण स्वतःहून सगळ्यांनी म्हणून ते कागद आम्ही वाटले आणि ज्यावेळेला मी त्यावेळेला पण म्हटलं उपोषणामध्ये ताई का बसलेत तुम्ही उपोषणाला, मला कळलं की तुम्ही उपोषण करताय. म्हणलं मी म्हणजे करते म्हणजे काय, मीच करते. कारण मला लाज वाटायला लागली मी पत्रकार आहे याची. मला लाज वाटायला लागली की आपल्या क्षेत्रात असे चोर घुसलेले आहेत आणि जे लोक स्वतःला पत्रकार म्हणून घेतात आणि ते कुठेही काम करत नाहीत. म्हणजे जे खरोखर लोकांचे जे अधिकार आहेत, समजा उदाहरण घेऊ, 100 लोकांमध्ये एका झाडावरचे आंबे वाटायचे किंवा केळी वाटा किंवा काय कलिंगड वाटा काही वाटा एका झाडावरचे वाटायचे, तर ते झाडावरचे कलिंगड जे खरं अधिकार आहेत त्यांना मिळालं पाहिजे की तुम्ही इतर चोर लोक घेऊन पळून गेले तर चालतील, आपल्याला नाही चालणार. तोच विषय आपल्या ह्याच्यात आहे. जर मी पत्रकार आहे, जर मी काम करते तर मला माझे अधिकार सरकारकडनं दिलेले आणि मला जे न्यायाने पत्रकार म्हणून आहे ते मालकाकडनं, म्हणजे पेन्शन आता सरकार करत आहे. पण आमचं असं म्हणणं आहे की जर तुमचं आरोग्य आणि हे सगळे जर सरकार मालकांनी भरले, समजा A ग्रेड आहे, B ग्रेड आहे, C ग्रेड आहे, काय असेल पेपर, पण तुम्हाला किमान आपण असं म्हणत नाही ना की आम्ही 100 मागतो तर 100 द्या, पण किमान जगण्या इतकं तरी आमची काळजी घ्या. आरोग्यासाठी आरोग्यासाठी माझा नवरा गेल्यानंतर आम्ही पत्र लिहिलं की तुमचे जे सगळ्या ज्या शासकीय हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही चांगल्या सुविधा करा आणि खाजगी चॅरिटेबल ट्रस्ट आहेत त्या हॉस्पिटलमध्ये आमच्यासाठी 2 कॉट राखून ठेवा, म्हणजे आमचे कधीही कुटुंबीय गेले तरी त्यांना त्यांची तपासणी होईल. धनगर समाज व सर्वधर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी 41 दिवसांचा बलिदानी संघर्ष करणाऱ्या कविता अभिलाल देवरे या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कुसुंबा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करणार असल्याची घोषणा अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. धनगर समाज व सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी 41 दिवसांचा बलिदानी संघर्ष करणाऱ्या कविता अभिलाल देवरे ह्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कुसुंबा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. भारतीय राज्यघटनेच्या न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या 4 मूलभूत स्तंभांवर आधारित जगातील सर्वात मोठा संविधाननिष्ठ आणि मानवाधिकाराचा लढा महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील सुट्रीपाडा येथे कविता देवरे यांनी लढला. त्यांनी 41 दिवस अन्नत्याग आणि धरणे आंदोलन करत शासनाच्या अन्यायाविरुद्ध संविधाननिष्ठ
लढा उभारला, परंतु न्याय मिळत नसल्यामुळे कविता देवरे यांनी कुसुंबा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर केली आहे. हा लढा पक्षविरुद्ध नाही तर अन्यायाविरुद्ध आहे. जो पक्ष संविधाननिष्ठ भूमिकेत आमच्या सोबत उभा राहील त्यांना आम्ही साथ देऊ, असे देवरे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी 41 दिवस बलिदान कविताताई अभिलाषदादा देवरे यांनी देऊन राज्याचे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांनी आणि धुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं. म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला नाही. प्रशिक्षणार्थ्यांना घरचा रस्ता दाखवला. 2014 मध्ये धनगरांना आरक्षण देण्याचं वचन देऊन त्यांनी ते पूर्ण केलं नाही. म्हणून कविताताई देवरे, अभिलाष देवरे या संपूर्ण राज्यामध्ये धनगर समाजाच्या आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या भावना आणि त्यांचा न्याय हक्कासाठी कुसुंबा गटामध्ये जिल्हा परिषद उमेदवारी करतील. जे पक्ष आमच्या सोबत येतील त्यांना सोबत घेऊ. आणि या राज्य शासनाने आम्हाला फसवलं, शेतकऱ्यांना फसवलं, प्रशिक्षणार्थ्यांना फसवलं, धनगरांना फसवलं. या गोष्टीचा आम्ही जाहीर त्यांचा निषेध करत मी शासनापर्यंत हे सांगू की मी 16 दिवस अन्नत्याग उपोषण केलं आणि 25 दिवसपर्यंत धरणे आंदोलन करून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे वारस डॉक्टर आंबेडकर साहेब म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझं अन्नत्याग उपोषण थांबवलं. तसेच दीपक बोरकर साहेबांनी आमचा आंदोलन थांबवलं. त्यांच्या विनंतीला मान देऊन, समाज बांधवांच्या विनंतीला मान देऊन मी 41 दिवसाचं बलिदान थांबून पुढचं जनतेमध्ये न्याय मागणीसाठी जाणार आहे. आणि हे घोषित करतो, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांतता घेणार नाही. आणि जर शासनाने या गोष्टीची दखल घेतली नाही तर हे निवडणूक संपल्यानंतर अभिलाष देवरे सूत्रपाडा गावामध्ये परत अन्नत्याग उपोषण करतील. जाहीर करतो. जय जय भारत, जय संविधान. धुळे तालुक्यातील कापडणे येथे मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी गावातील विद्यार्थ्यांतर्फे ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला. धुळे तालुक्यातील कापडणे गावात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी गावातील विद्यार्थ्यांतर्फे कापडणे ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला. कापडणे गावात गेल्या कित्येक वर्षापासून भटक्या कुत्र्यांचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करून देखील ग्रामपंचायतने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे कुत्रे हिंस झाल्याने या 3 महिन्याच्या काळात जवळपास 40 लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माहितीनुसार समोर आले आहे. ही माहिती फक्त प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे. बाकी कित्येक लोकांनी बाहेर जाऊन उपचार घेतलेला आहे. त्यांचा आकडा आपल्यापर्यंत नाही. गावात चालताना कुठून कुत्रे येईल आणि चावून घेईल याचा नियम नाही. महिला शौचालयात जाण्यासाठी घाबरायला लागले आहे, कारण तेथे देखील कुत्र्यांचे वास्तव्य आहे. अशा या गंभीर कारणासाठी गावातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन व ज्ञानदीप क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ग्रामपंचायत पर्यंत मोर्चा काढत घोषणा दिल्या. वाचवा वाचवा, आम्हाला कुत्र्यापासून वाचवा या घोषणांनी गाव दणाणून निघाले होते. सदर मोर्चा ग्रामपंचायती समोर अर्धा तास थांबल्यानंतर सदर मोर्चा ग्रामपंचायती समोर येऊन थांबला, परंतु सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी 1.5 तास होऊनही दखल न घेतल्याने शेवटी गावातील ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी मेघना भामरे यांच्या खुर्चीला सदर निवेदन लावून निषेध केला. यावेळी गावातील माजी तंटामुक्ती अध्यक्ष नवल पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य भटू पाटील, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भामरे, पत्रकार जगन्नाथ पाटील, भूषण ब्राह्मणे, विक्की बोरसे, आनंदा पारदी, सदानंद भामरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं नाव यशस्वी आहे. मी कापडण्यातून बोलते. गावात आहे ना कुत्र्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. ग्रामपंचायतनेच बंदोबस्त करायला पाहिजे. आणि कुत्रे ना, मी शाळेत जाते तेव्हा पण खूपच हे असतात कुत्रे. मी आता क्लासला आली ना तेव्हा पण कुत्रे होते. मी एकटी आली होती, आता सुद्धा आली होती ना तेव्हा सुद्धा कुत्रे होते. खूपच कुत्र्यांचं प्रमाण वाढलंय. मला शाळेत जायला भीती वाटते, क्लासला जायला भीती वाटते. मी रात्री कुठे गेली का गोळ्या औषधी घ्यायला वगैरे तिथं पण मला खूपच जास्त भीती वाटते. म्हणून कुत्र्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे. आपण येथील ग्रामपंचायत मधून मी बोलत आहे. तर 4-5-6 महिन्यापासून गावामध्ये एक कुत्र्यांची दहशत निर्माण झालेली आहे. कारण प्रत्येक चौकामध्ये, शाळेजवळ, हाटलींजवळ व पूर्ण गावात या कुत्र्यांच्या दहशतीने बऱ्याच जणांना चावा घेतलेला आहे. म्हातारी माणसं, काही संडासमध्ये सुद्धा कुत्रे जाऊन बसतात.
तिथे बऱ्याचशा मायमाऊलींना चावा घेतला आहे. लहान लहान लेकरं शाळेत जातात, क्लासला जातात, बऱ्याचशा मुलींना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे. म्हणून सायंकाळी ते मुलं बाहेर निघायला सुद्धा घाबरतात. त्याच्यासाठी शाळेतील लहान मुलांनी व क्लासमधील मुलांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच असतील, मेंबर असतील, ग्रामसेविका मॅडम असतील यांना निवेदन देण्यासाठी ते ग्रामपंचायतमध्ये आले. अर्धा पाऊण तास ते बसले व त्यावेळेला ग्रामसेवक मॅडम किंवा सरपंच मेंबर हे धनूर येथे काही कार्यक्रमानिमित्त निघून गेले. ते आले नाहीत म्हणून ते निवेदन त्या खुर्चीला आम्ही लावलेलं आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 19 प्रभागातील 74 जागांच्या आरक्षणाची सोडत जाहीर. 37 जागा महिलांसाठी राखीव. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे माध्यम कर्मीचे हक्क आणि अधिकार या विषयावर शीतल कर्देकर यांच्या परिसंवादाचे आयोजन. कविता अभिलाल देवरे यांची कुसुंबा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर. आणि मोक्यात फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी गावातील विद्यार्थ्यांतर्फे कापडणे ग्रामपंचायतीवर काढण्यात आला मोर्चा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.